नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण फ्लिपकार्ट स्पेशल असा हॉल बघणार आहोत, स्पेशली साडी हॉल बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैठणी साडी, बनारसी साडी, डेली वेअर साडी आणि पार्टी साडी सुद्धा बघायला भेटतील आणि ह्या स्पेशली फेस्टिवल सीझन साठीच्या आहेत। आणि मी अशा साड्या निवडल्या ज्या साड्यांना एकदम अंगावरती चापून चोपून आपण नेसू शकतो। दुसरं म्हणजे त्याचा सूत एकदम भारी आहे, म्हणजे जर तुम्ही ऑर्डर केलं ना तर तुम्हाला बिलकुल रिग्रेट होणार नाही। पण साड्या दाखवण्याच्या पहिले मी ना प्रोडक्ट टॅग केलेले आहेत, एकतर तिथून घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या साड्यांच्या लिंक आहेत। जी साडी मी दाखवणार आहे ती वेअर करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। सुरुवातच एवढे जबरदस्त साडीपासून करतोय। ही एवढी भारी साडी आहे, म्हणजे बर्गंडी कलर मध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिचं टेक्स्चर इतकं भारी आहे की तुम्हाला काय सांगू। याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स बघायला भेटतील, मला हा पर्सनली खूप आवडला त्यामुळे मी हा चूज केला। यामध्ये तुम्हाला ना हे असं ब्लाउज भेटतं बघा, यामध्ये बघा अशी कोयऱ्यांची डिझाईन आहे, जी की इथे बॉर्डरला जेव्हा आपण ब्लाउज शिवू तर बॉर्डरला तुम्हाला अशी कोयऱ्यांची डिझाईन बघायला भेटेल, किंवा तुम्ही तुमचा ब्लाउज जेव्हा मागच्या साईडने डिझाईन द्यायची असेल तर तिथे सुद्धा हा पट्टा लावू शकता आणि स्लीव जे आहे तशाच ठेवू शकता। खूप सुंदर दिसते बघा। आणि त्यानंतर हे बघा ब्लाउज पूर्ण असं वर्कचा आहे आणि यावरती छान अशी फुलांची डिझाईन आहे, जी बिलकुल टोचत वगैरे काही नाहीये, एकदम जबरदस्त आहे। आणि पूर्ण साडीची जी काही बॉर्डर आहे ती एकदम छान अशी सोनेरी गोल्डन कलरची बॉर्डर आहे। बऱ्याच महिला अशा असतात की त्यांना जास्त मोठ्या बॉर्डरच्या साड्या आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही परफेक्ट आहे। तर तुम्ही बघू शकता थोडं सॅटिन फॅब्रिक मध्ये येईल, पण अंगावरती चापून चोपून बसते। ज्या महिला आहेत ज्यांना खूप छान पद्धतीने साडी नेसता येते आणि ज्यांचा जो आहे थोडासा मीडियम टोन असेल स्किनचा किंवा गोरा असेल, त्यांच्यावर हा कलर खूप उठून दिसेल। वेगवेगळे कलर्स तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी कोयऱ्यांची डिझाईन बघायला भेटणार आहे, जी बिलकुल बटबट वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं इतका छान लुक देते। दसरा असेल, दिवाळी असेल किंवा तुम्हाला वेडिंगला जायचं असेल, अशा वेळेस ही साडी तुम्हाला खरंच खूप छान दिसेल आणि एकदम चापून चोपून बसते बघा। तर याचा जो काही पदरकडचा भाग आहे तो अशा पद्धतीचा आहे, हे तुम्ही बघू शकता। पूर्ण भरीव आहे पदर आणि त्याला तुम्हाला असे टॅसेल्स बघायला भेटतील, जे खूप छान लुक देतात। तुम्ही जर फ्लोटिंगचा पदर जर लावला ना यावरती उठून दिसतो, एकदम जबरदस्त दिसतो। ही साडी जी आहे लेंथ आणि हाईट वाईज एकदम प्रॉपर आहे, तुम्ही बघू शकता किती मिऱ्या याच्या पडत आहे आणि याची प्राइस सुद्धा जास्त नाही। प्राइसच्या मानाने ही साडी एकदम छान आहे, तुम्ही नक्की घ्यावी। आणि प्रोडक्ट मी टॅग केलाय आणि खाली डिस्क्रिप्शनला लिंक सुद्धा देते। याची प्राइस किती आहे काय आहे हे मी तुम्हाला जेव्हा साडी दाखवते तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती लिहूनच दिसेल। सो ही साडीला घ्यायला काहीच हरकत नाही। यामध्ये भरपूर असे कलर आहेत, अजून हा कलर सोडला तर 4 कलर आहेत। त्यानंतर सेकंड ही साडी आहे, तर ही साडी जी आहे ती कमी रेंज मध्ये, सगळ्यात महत्त्वाचं कमी रेंज मध्ये आणि चापून चोपून बसणारी साडी आहे। चापून चोपून इन द सेन्स की ज्या महिलांना साडी खूप छान घालता येते त्यांना नक्की चापून चोपून बसेल, ज्यांना घालता येत नाही त्यांची माझ्यासारखी थोडीशी फुगरी दिसेल। मला सुद्धा एवढी येत नाही, मी सुद्धा ट्राय करते की मला सुद्धा अशा ज्या साड्या आहेत त्या नेसता याव्यात। आणि मला ही साडीचा कलर इतका आवडला, मी चिंतामणी कलर यामध्ये घेतलेला आहे। यामध्ये तुम्हाला भरपूर असे कलर्स मिळतील आणि याचा जो काही हा भाग आहे हा पदरकडचा भाग आहे बघा। आणि याची जी बॉर्डर आहे ती सुद्धा मीडियम बॉर्डर आहे, जी खरंच खूप सुंदर दिसते। मला अशा बॉर्डर्स पर्सनली खूप आवडतात। आणि त्यानंतर याच्यावरती पानाची डिझाईन दिलेली आहे, ओव्हरऑल पूर्ण साडीवरती पानाची अशी डिझाईन दिलेली आहे वरून खालपर्यंत, आणि बॉर्डर तुम्हाला खालून वरून सेम राहणार आहे। ही अशा पद्धतीची बॉर्डर बघायला भेटेल आणि पानाची पूर्ण डिझाईन भेटेल। आता आपली जी काही साडी आहे ती भरीव असल्यामुळे याच्यावरती जे ब्लाउज आहे ते तुम्हाला प्लेन बघायला मिळेल आणि जी बॉर्डर होती ती अशा पद्धतीने बघेल। आणि यावरती तुम्ही जे आहे म्हणजे क्रीम कलरचा, सोनेरी कलरचं सुद्धा ब्लाउज जे आहे ते वेअर करू शकता, जे की यावरती छान दिसेल जर तुम्हाला हे ब्लाउज शिवायचं नसेल तर। आणि ओव्हरऑल पैठणीचं मला असं वाटतं की त्यावरचं जे काही ब्लाउज असेल ते शिवलं ना तर खूप छान लुक येतो। तर तुम्ही दसरा दिवाळीला ही साडी सुद्धा नक्की परचेस करू शकता। तिसरी साडी हे जो की ऊन सावली कलर आहे आणि ही साडी मला खूप आवडली, कारण ही एवढी चापून चोपून बसते, मी इतकी छान नेसल्या गेली मला ही साडी। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ऊन सावली कलर हा खूप आवडतो। यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर कलर्स बघायला भेटणार आहे। ऊन सावली कलर हा जेव्हा आपण उन्हामध्ये जातो तेव्हा तुम्हाला खूप छान पद्धतीने मस्त असं वेगळे शेड्स बघायला भेटतील, जे दिसायला खूप छान दिसतात। आपल्याला कळत नाही पण बघणाऱ्यांना ते खूप अपिलिंग वाटतं, त्यामुळे हा सुद्धा खूप रिच लुक देऊ शकतो तुम्हाला या फेस्टिव्ह सीझन मध्ये किंवा वेडिंग सीझन मध्ये। तर यावरती हा अशा पद्धतीचा बघा
पल्लू आहे आणि याला सुद्धा टेसेस दिलेले आहेत जे खूप छान दिसतात. फ्लोटिंगचा जर पदर सोडला तर खूप मस्त दिसतो आणि लावून सुद्धा घेऊ शकता. चापून चोपून बसते. शिवाय याचं जे काही सिल्क फॅब्रिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही साडी जी आहे ती कशीही वेअर करा खूप सुंदर दिसते आणि तुम्ही जाड असो की बारीक असो तुम्हाला एकदम छान ही लपेटून दिसेल बघा. खूप सुंदर आपल्या बॉडीवरती दिसते आणि एकदम छान आपण नेसली ना की आपल्या व्यवस्थितरित्या ती साडी सुद्धा उठून दिसते असं मला वाटते. आणि ही बघा अशा पद्धतीने पूर्ण ओव्हरऑल साडीवरती अशी छोटे छोटे फ्लावर्स आहेत आणि हिरव्या कलरची डिझाईन दिलेली आहे. बॉर्डर मीडियम आहे जी की मला अशाच पद्धतीच्या बॉर्डर्स याच्या आवडतात. आणि पूर्ण साडी जी आहे ती भरीव असल्यामुळे तुम्हाला यावरती जे काही ब्लाऊज भेटणार आहे ते तुम्हाला प्लेन भेटणार आहे विथ अशा पद्धतीची बॉर्डर. आणि ह्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स अवेलेबल आहे आणि मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की ही साडी तुम्ही या दसरा दिवाळीला नक्की घ्या. जर तुम्हाला पैठणीमध्ये जायचं असेल किंवा अशा पद्धतीच्या साड्यांमध्ये जायचं असेल आणि बजेट तुमचं थोडंसं टाईट असेल जी आहे ती नक्की घ्यावी. चला मी 3च इकडे पैठणी आज तुम्हाला दाखवले आहेत. त्यानंतर आपण आता जाणार आहोत डिझायनर साड्याकडे. डिझायनर साड्या ज्या आहेत त्यामध्ये मी तुम्हाला आधी बनारसी पॅटर्न दाखवते. ती पॅटर्न मधल्या साड्या ज्या तुम्ही डेली वेअर साठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल छोटी मोठी पार्टी असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्हाला हेवी साड्यांमध्ये जायचं नाहीये अशी ही साडी नको जी खूपच लो दिसेल आणि अशी ही साडी नको जी खूप हेवी असेल तर ही साडी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता अंगावरती किती छान लपेटून दिसतीये. ही साडी जशी नेसली ना तशी आपल्या बॉडीवरती एकदम छान बसते आणि कलर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बघायला भेटतील. ही बघा ही बॉर्डर याची दिलेली आहे आणि यावरती बांधणीचं मस्त असं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ओव्हरऑल यामध्ये मी पोपटी कलर निवडलेला आहे आणि ही जी काही साडी आहे ही ओव्हरऑल खूप सूत जर याचं म्हणाल ना तर एकदम सॉफ्ट असं सूत आहे. त्यामुळे तुम्ही जशी वेअर करणार जशी धुणार हिला काहीच होणार नाही. आणि या साडीवरती तुम्हाला या पद्धतीचं असं ब्लाऊज भेटते जे की डिझायनर ब्लाऊज तुम्हाला यावरती बघायला भेटणार आहे. म्हणजे पूर्ण बघा फक्त तुम्हाला शिवायला टाकायचं पूर्ण गळा वगैरे सगळं काही यावरती दिले आहे. ही बांधणीची साडी मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही नक्की परचेस करा. जर तुम्हाला तुमच्या आईसाठी सासूसाठी जर या दसरा दिवाळीला साडी घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना ह्या साड्या नक्की द्या असं मी सांगेल. तर बांधणीमध्येच तुम्हाला अजून एक पॅटर्न मी दाखवते. मध्ये हे दुसरं पॅटर्न आहे ज्यामध्ये तुम्हाला पिंक कलर आणि ग्रीन कलरची बॉर्डर बघायला भेटणार आहे आणि यावरती तुम्हाला ग्रीन कलरचं म्हणजे कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज बघायला भेटणार आहे. याचं जे काही ब्लाऊज आहे ते तुम्हाला सगळ्यात प्रथम दाखवते. ही साडी पूर्ण भरीव असल्यामुळे बांधणीची असल्यामुळे यावरती तुम्हाला ब्लाऊज हे प्लेन भेटणार आहे विथ बॉर्डर बघू शकता. खूप सुंदर ही साडी दिसते. या साडीचं जर तुम्ही ब्लाऊज जरी नाही शिवलं आणि प्लेन असं ग्रीन कलरचा ब्लाऊज जरी तुम्ही यावरती घातलं जसं मी घातलेला आहे तसं जर घातलं तरी सुद्धा खूप जबरदस्त असा लुक येतो. ओव्हरऑल ही साडी एकदम भरीव आहे आणि बॉर्डर बघू शकता खूप सुंदर अशी बॉर्डर आहे आणि नक्षीकाम सुद्धा खूप छान केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल ही साडीचा जो लुक येतो ना तो एकदम रिच येतो. आणि जर फेस्टिवलला तुम्हाला हेवी मध्ये जायचं नसेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही या साडीमध्ये नक्की जावं. याची हा प्रोडक्ट टॅग केला किंवा याची लिंक सुद्धा तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनला दिली आहे. पार्टीवेअर साडीमध्ये जाऊयात. ही पार्टीवेअर साडी माझी एवढी फेवरेट झाली आहे की मी ही अक्षरशः ठेवून घेतलेली आहे. ही साडी पर्सनली मला रेड कलर खूप आवडतो आणि या साडीवरती तुम्ही माझा लुक बघू शकता. खूप सुंदर लुक आलेला आहे. बऱ्याचदा ज्या पार्टीवेअर साड्या असतात किंवा डिझायनर साड्या असतात असं असतं की लेंथ आणि हाईट कमी असते पण याचं तुम्हाला असं काहीच बघायला भेटणार नाही. याचं जे फॅब्रिक आहे ते टिश्यू फॅब्रिक तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा कलरच एवढा रिच आहे की तुम्हाला काय सांगू. हा पदरकडचा भाग आहे. बॉर्डर बघू शकता एकदम छान अशी गोल्डन लेस आहे छोटी आणि टिश्यूचं फॅब्रिक आहे त्यामुळे नेसायला बिलकुलच टेन्शन नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं याला मस्त बॉर्डर नंतर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं आपण म्हणतो ना झालर टाईप तसं एकदम सायलेंट टाईप व्यवस्थित असं खाली बॉर्डरच्या खाली दिलेलं आहे जे की खूप खूप रिच दिसतं. पार्टी असेल किंवा तुम्हाला पार्टीवेअर मध्ये या फेस्टिव्ह सीझनला साड्या बघायच्या असेल तर ही नक्की घ्या. पूर्ण साडी जी आहे ती प्लेन तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला गोल्डन कलरची बॉर्डर बघायला भेटणार आहे. यावरती गोल्डन कलरचं सुद्धा ब्लाऊज जाऊ शकतं. तुम्ही नक्की वेअर करू शकता पण रेड कलरचंच मी घातलेलं आहे जे खूप छान दिसते. यावरती पूर्ण साडी प्लेन असल्यामुळे तुम्हाला डिझायनर ब्लाऊज बघायला भेटणार आहे जे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. तुम्ही डोळे बंद करून अक्षरशः ही साडी घेऊ शकता. याची जी काही प्राइस आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि याचा लुक सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय जो एकदम भारी आहे. तुम्हाला जर या फेस्टिवल सीझनला तुमच्या नंदेसाठी जर ही साडी घ्यायची असेल तर नक्कीच परचेस करू शकता. ही साडी जी सॅटिन सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटणार आहे. याची ही साडी मागे खूप खूप व्हायरल झाली होती आणि
तर ही साडी ना मागे खूप व्हायरल झाली होती आणि सॅटिन सिल्क फॅब्रिकमुळे आपण जशी नेसू तशी चपून चापून बसते. फक्त एवढं आहे की या साडीमध्ये जे आहे तुम्ही सिल्वर कलरचा ब्लाऊज सुद्धा शिवू शकता किंवा या साडीमध्ये तुम्हाला भरपूर असे कलर्स बघायला भेटतील. हा याचा पदरकडचा भाग आहे, जे छोटेसे स्टोन्स बघायला भेटतील, म्हणजे अशा छोट्या बारीक टिकल्या असतात ना आपल्या, तशा बघायला भेटतील. स्टोन पण म्हणता येणार नाही. फक्त ही ना तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये धुता येणार नाही, कारण बघा हे निघू शकतं वॉशिंग मशीन मध्ये. पण ही साडी जी आहे ती रात्री इतकी छान चमक येते याला, खूप सुंदर ही साडी दिसते. ओव्हरऑल ही साडी प्लेन आहे. खालच्या बाजूने जे आहे तुम्हाला बॉर्डर दिसेल आणि व्यवस्थितरित्या छोटे छोटे जे आहे टिकल्या ज्या आपण म्हणतो त्या टिकल्यांचं काम यावरती आहे. पूर्ण ओव्हरऑल अर्धी प्लेन आणि अर्ध टिकल्यांचं काम यावरती आहे. आणि हा प्लेन असा याचा ब्लाऊज आहे विथ बॉर्डर. अशा पद्धतीने तुम्ही जर या साडीवर एवढा हा जो ब्लाऊज आहे तो शिवला एवढ्या स्लीवचा, खूप सुंदर दिसतो. पण त्या जागी तुम्ही सिल्वर कलरचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा या डिझायनर ब्लाऊज यावरती घेऊ शकता, जो खूप छान असा रिच लुक तुम्हाला देतो. पिंक शेड मध्ये मी एक दुसरी ऑर्डर केली आहे, ज्यावरती पूर्ण तुम्हाला टिकल्याचं वर्क बघायला भेटणार आहे. ऑर्गन्झा याचं फॅब्रिक असणार आहे, ऑर्गन्झा टाईप मध्ये. आणि तुम्हाला जर टिकल्यावाल्या साड्या आवडत असेल तर तुम्ही यामध्ये नक्की जाऊ शकता. आणि पर्सनली मला हे नाही आवडत एवढ्या टिकल्यांवाल्या, पण दिसायला इतकी सुंदर ही साडी दिसती आहे की तुम्हाला काय सांगू. फक्त एवढं आहे की ही साडी तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये नाही करू शकत, कारण ह्या टिकल्या ज्या आहेत त्या पडू शकतात. ऑर्गन्झा आहे. आणि हा बघा हा ब्लाऊज यावरती दिलेला आहे व्हाईट कलरचा, जो खूपच एकदम सिंपल असा व्हाईट आहे. त्यामुळे तुम्ही यावरती डिझायनर ब्लाऊज नक्कीच घेऊ शकता, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हाईट कलरचा ब्लाऊज खूप छान दिसेल यामध्ये. ओव्हरऑल ही साडी जी आहे अशा पद्धतीची बघा, असं काम यावरती केलेलं आहे, जे टिकल्यांचं आहे. फुल आहे छान आणि जे दिसायला खूप सुंदर दिसतं. सिंपल एस्थेटिक आणि खूप रिच असा लुक ह्या साडीमुळे तुम्हाला येईल. आणि ऑर्गन्झा साडी खरंच दिसायला खूप सुंदर दिसते अंगावरती. आणि तुम्ही बघू शकता ओव्हरऑल याचा असा जो काही आहे तो पदर येणार आहे, जो पूर्ण साडीवरती तुम्हाला असंच काम बघायला भेटणार आहे. आणि याच्या बॉर्डर तुम्हाला अशा पद्धतीने भेटेल, जो एक वेगळाच लुक आपल्याला देतो. त्यामुळे तुम्ही ह्या साडीवरती सुद्धा जाऊ शकता. प्रोडक्ट टॅग केलाय, लिंक खाली डिस्क्रिप्शनला देते आहे. एवढी व्हायरल साडी झाली होती ती म्हणजे ही, की तुम्हाला काय सांगू, की जिथे नाही तिथे तुम्हाला ही साडी दिसत असेल. पण ह्या साडीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर फॅब्रिक भेटतं किंवा ती प्रॉपर सूत त्याचं भेटणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी घेऊन आले यामध्ये 2 पॅटर्न. तर ही साडी एवढी चापून चोपण आणि इतका रिच लुक देते की तुम्हाला काय सांगू. ओव्हरऑल साडी एकदम जबरदस्त आहे. आणि याचा जो काही पदरकडचा भाग आहे बघा, तुम्ही बघू शकता, जो साडीला एक वेगळाच लुक देतोय. ही साडीमध्ये ब्लॅक कलरची बॉर्डर तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे यावरचं तुम्ही ब्लाऊज जरी नाही शिवलं आणि ब्लॅक कलरचं रेडीमेड ब्लाऊज जरी घातलं, जे की आपल्याकडे गोल्डन ब्लॅक हे असतातच, तर ते सुद्धा जातं. मी बघा यावरचं ब्लाऊज शिवलं नाही, पण यावरती ब्लॅक कलरचं गेलं, जे वेगळं दिसतच नाहीये. खूप सुंदर ही साडी दिसते, चापून चोपून बसते मस्त. आणि सगळ्यात महत्वाचं, जी व्हायरल साडी म्हणतात ना ती हीच आहे, कारण ही अंगावरती दिसायला खूप सुंदर आहे. हा याचा ब्लाऊज असणार आहे. आणि ओव्हरऑल ही साडी एकदम मस्त आहे, चापून चोपून बसते आणि मेनली आपल्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता. पॅटर्न आहे बघा, हा वेगळा पॅटर्न मी घेतलेला आहे, जो की ऑरेंज कलर मधून आहे, थोडासा पिवळसर ऑरेंज मध्ये, ज्याची सुद्धा तुम्हाला ब्लॅक बॉर्डर बघायला भेटणार आहे, जी दिसायला खूप रिच लुक देतो. हा सुद्धा यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहे, वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे. जो कलर तुम्हाला घ्यायचा आहे तो कलर तुम्ही यावर इकडे घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं हे बघू शकता, याचं हा जो काही पदरकडचा भाग असणार आहे. आणि ही जी साडी आहे याची लेंथ हाईट बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, डोळे झाकून ही साडी घेऊ शकता. एकदम जबरदस्त आहे, कमी पडणार नाही. आणि हा याचा ब्लाऊज कडचा भाग आहे. यामध्ये वेगळे पॅटर्न्स आणि वेगळे कलर्स तुम्हाला बघायला भेटतील. लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जो पॅटर्न सिलेक्ट करायचा तो करू शकता. आणि एक्झॅक्ट जर साडी हवी असेल तर प्रोडक्ट टॅग केलाय तिथून घेऊ शकता. तर या जेवढ्याही साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या, सगळ्या साड्या एकदम स्पॉट ऑन आहे. तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता. सूत, लेंथ, हाईट सगळं परफेक्ट आहे. अंगावरती चापून चोपून बसणाऱ्या या साड्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक पॅटर्नची आणि प्रत्येक वेगवेगळ्या टाईपच्या साड्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. आणि याची शॉर्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते, सो तुम्ही ते सुद्धा नक्की बघत जा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला, धन्यवाद.